आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. काही ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमासाठी बोधचिन्ह स्पर्धा आयोजित. मिशन कोविड सुरक्षा या उपक्रमाद्वारे भारतानं अवघ्या 2 वर्षात 4 स्वदेशी लसी विकसित केल्याचं डॉ. जितेंद्र सिंग यांची माहिती. भविष्यात इलेक्ट्रिक आणि जैव इंधनावर चालणारी वाहनं ही काळाची गरज, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं प्रतिपादन. आणि अमरावतीच्या संत गाडगेबाबा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांचं आज पुण्यात निधन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या मन की बात या कार्यक्रमाचा 100वा भाग येत्या एप्रिल महिन्यात प्रसारित होणार आहे. या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमासाठी लोगो म्हणजेच बोधचिन्ह तयार करण्याची स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. स्पर्धेच्या विजेत्यासाठी 1 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे. या बोधचिन्हात कार्यक्रमाचा शतकपूर्तीचा भाग दर्शवणारी आकर्षक रचना असावी. जेपीजी, पीएनजी किंवा एसव्हीजी अशा डिजिटल स्वरूपातच हे बोधचिन्ह असावं असं सांगण्यात आलं आहे. बोधचिन्ह सादर करण्याची अंतिम तारीख 1 फेब्रुवारी 2023 आहे. या स्पर्धेबाबतची सविस्तर माहिती मन की बातच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. दरम्यान उद्या सकाळी 11 वाजता आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व केंद्रांवरून मन की बातचा 97वा भाग प्रसारित करण्यात येईल. आजमितीला जगातील अनेक संस्कृती नष्ट झाल्या आहेत, परंतु भारतीय संस्कृती मात्र अबाधित असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केलं. राजस्थानमधील भिलवाडा जिल्ह्यातील मालासेरी डुंगरी इथं भगवान देवनारायण यांच्या 1111व्या अवतरण महोत्सवात ते बोलत होते. पंतप्रधान पुढे म्हणाले की देशात भौगोलिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि वैचारिक फूट पडण्याचे अनेक प्रयत्न अयशस्वी झाले आहेत. भारताच्या हजारो वर्षांच्या इतिहासात सामाजिक शक्तीची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. नवी दिल्लीतील करिअप्पा संचलन मैदानावर होणाऱ्या एनसीसीपीएम अर्थात राष्ट्रीय छात्र सेनेच्या पंतप्रधान वार्षिक मेळाव्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी संबोधित करतील. यंदा एनसीसी आपल्या स्थापनेचं 75वे वर्ष साजरं करत आहे. एनसीसीनं 75 वर्षांची यशस्वी कारकीर्द पूर्ण केल्याच्या सन्मानार्थ या दिवसाचं वैशिष्ट्य म्हणून एक विशेष लिफाफा आणि 75 रुपयांचं विशेष नाणं पंतप्रधान यावेळी जारी करतील. या मेळाव्याचा कार्यक्रम दिवस-रात्र होणार आहे. त्यात एक भारत श्रेष्ठ भारत या संकल्पनेवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमांचाही समावेश असेल. वसुधैव कुटुंबकम या अस्सल भारतीय तत्वज्ञानाला अनुसरून 19 परदेशातील 196 अधिकारी आणि कॅडेट्सना या मेळाव्यासाठी आमंत्रित करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतानं अवघ्या 2 वर्षात 4 स्वदेशी लसी विकसित केल्या आहे, असं केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी म्हटलं. जैव तंत्रज्ञान विभागानं मिशन कोविड सुरक्षा या उपक्रमाद्वारे 4 लसी उपलब्ध करून दिल्या आहे. कोवॅक्सिन या लसीचं उत्पादन वाढवलं आहे आणि भविष्यातील सुरळीत लस निर्मितीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण केल्या आहेत, असं त्यांनी सांगितलं. नवी दिल्ली इथं नाकावाटे दिल्या जाणाऱ्या लसीचं औपचारिक अनावरण केल्यानंतर जैव तंत्रज्ञान विभागाचे सचिव राजेश गोखले आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत त्यांची बैठक झाली. त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली. झायकोव्हिड टी, कार्बोवॅक्स, जेमकोवॅक आणि इन्कोवॅक या त्या 4 लसी जैव तंत्रज्ञान विभागानं उपलब्ध केल्या आहेत. आगामी निवडणुकांबाबत आपली वंचित बहुजन आघाडीसोबत कोणतीही चर्चा झालेली नसून याबाबतची भूमिकाही स्पष्ट झालेली नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलंय. कोल्हापूर इथं पत्रकारांशी बोलताना त्यांनी या संदर्भात माहिती दिली. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत आपण आगामी निवडणुका महाविकास आघाडी म्हणून सामोरे जाणार आहोत, असं त्यांनी नमूद केलं. देशात तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात असून जनतेच्या अधिकारांवर गदा आणली जात असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. सध्याच्या प्रतिकूल आणि अस्थिर आंतरराष्ट्रीय वातावरणातही भारताची अर्थव्यवस्था लवचिकता आणि मूलभूत आर्थिक घटकांच्या बळावर टिकून आहे, असं मत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी काल दुबई इथं व्यक्त केलं. फिक्स्ड इन्कम मनी मार्केट अँड डेरिव्हेटिव्ह असोसिएशन आणि प्रायमरी डीलर्स असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या वार्षिक परिषदेत ते बोलत होते. बँकांचं कर्ज वितरण दुहेरी अंकांमध्ये वाढत असून देशाची अर्थव्यवस्था मजबूत आणि स्थिर असल्याचं दास यांनी स्पष्ट केलं. महागाई वाढलेली असल्याचं मान्य करतानाच नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये त्यात दिलासादायक घट झाल्याचंही त्यांनी आवर्जून नमूद केलंय.
ईपीएफओ अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं देशभरात जागरूकता वाढवण्यासाठी निधी आपके निकट हा विशेष कार्यक्रम राबवायला सुरुवात केली आहे। यामध्ये प्रत्येक महिन्याच्या 27 तारखेला सर्व जिल्ह्यांमध्ये पोहोचणं तसंच संस्था आणि भागधारक यांच्यातील संबंध दृढ करणं हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे। यानुसार काल ईपीएफओच्या वतीनं 685 जिल्ह्यांमध्ये शिबिरांचं आयोजन करण्यात आलं होतं। ईपीएफओ मुख्यालयात काल कामगार आणि रोजगार सचिव आरती आहुजा यांच्या हस्ते हा उपक्रम सुरू करण्यात आला। या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात। आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। महामार्गामुळे देशाच्या विकासाला चालना मिळाली असली तरी भविष्यात इलेक्ट्रिक आणि जैवइंधनावर चालणारी वाहनं ही काळाची गरज आहे, असं मत रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं। सांगली जिल्ह्यात आष्टा इथं सांगली ते पेठ नाका या मार्गाच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते। NH 166 या 41.250 किलोमीटर लांबीच्या आणि 686.45 कोटी रुपये किमतीच्या रस्त्याच्या चौपदरीकरण काँक्रिटीकरण कामाचं भूमिपूजन आणि कोनशिला अनावरण नितीन गडकरी यांच्या हस्ते झालं। त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते संबोधित करत होते। गोंदिया जिल्ह्यातून हत्ती रोगाबाबतची विकृती कमी करण्यासाठी आरोग्य विभागामार्फत सामुदायिक औषधोपचार मोहीम गोंदिया, तिरोडा, गोरेगाव आणि अर्जुनी मोरगाव या चारही तालुक्यात 10 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी दरम्यान हत्ती रोग औषधोपचार मोहीम म्हणून राबवली जाणार असून लोकांनी आरोग्य कर्मचाऱ्यांसमोर गोळ्यांचं सेवन करावं असं आवाहन जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी केलंय। देश कसा असावा याची विस्तृत आणि उत्तम माहिती भारतीय संविधानात आहे, तर समाज कसा असावा हे जाणून घ्यायचं असेल तर राष्ट्रसंतांची ग्रामगीता वाचायलाच हवी। निस्वार्थ भावनेनं राष्ट्रसंतांनी ग्रामगीता समाजाला अर्पण केली असं प्रतिपादन राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं। वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 54व्या पुण्यस्मरण प्रसंगी आयोजित डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार स्मृतिप्रित्यर्थ राज्यस्तरीय खंजिरी भजन स्पर्धेप्रसंगी ते बोलत होते। राष्ट्रसंतांचा विचार कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या नावानं खंजिरी भजन स्पर्धेचं आयोजन करण्यात आल्याचं सुधीर मुनगंटीवार यांनी नमूद केलं। ते म्हणाले की राष्ट्रसंतांच्या टोपीचा रंग भगवा आहे, त्यातील भ हा भयमुक्तीचा आहे, ग हा ग्रामगीतेचा आहे, ज्यातून माणूस घडवण्याची शिकवण दिली जाते, वा हा वासनारहित जीवन जगण्यासाठी प्रेरित करणार आहे। त्यामुळे राष्ट्रसंतांचा हा भगवा प्रत्येकानं अंगीकारावा असं ते म्हणाले। केवळ हार जीत हा खेळाचा उद्देश नसतो, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये विविध गुण विकसित होण्यासाठी आणि सांघिक भावना वाढीस लागण्यासाठी कला आणि क्रीडा स्पर्धा उपयुक्त असते, असं प्रतिपादन राज्याचे अपर मुख्य सचिव लेखा आणि कोषागार आशिष कुमार सिंग यांनी आज अमरावती इथे केलं। लेखा आणि कोषागार संचालनालयाच्या लेखा आणि कोषागार कर्मचारी कल्याण समितीतर्फे राज्यस्तरीय कला आणि क्रीडा स्पर्धांचा शुभारंभ श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या क्रीडांगणावर आज झाला, त्यावेळी ते बोलत होते। यावेळी विभागीय आयुक्त पांढरपट्टे म्हणाले की स्पर्धा ही आनंद घेण्याची गोष्ट आहे, जिंकण्यापेक्षा मनापासून खेळणं महत्त्वाचं असतं। कोषागारात हिशेब तपासणीचं काम चालतं, त्या अर्थानं इथल्या सर्व सहकारी आकड्यांशी खेळतच असतात, पण क्षेत्र कुठलंही असो खेळाडू वृत्ती जिवंत ठेवणं आवश्यक आहे। संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर दिलीप मालखेडे यांचं आज पुण्यात दुःखद निधन झालं। डॉक्टर मुरलीधर चांदेकर यांचा कार्यकाळ संपल्यानंतर निवड समितीनं कुलगुरू म्हणून मालखेडे यांच्या नावावर 11 सप्टेंबर 2021 रोजी शिक्कामोर्तब केलं होतं। कुलगुरू डॉक्टर दिलीप मालखेडे यांनी आपल्या कार्यकाळात अमरावती विद्यापीठाला उच्च स्तरावर नेऊन ठेवण्यासाठी अनेक प्रयत्न केले, त्यासाठी त्यांनी अनेक शैक्षणिक संस्था, विद्यापीठं यांच्यासोबत करार केला होता। नवीन शिक्षण पद्धतीनुसार विद्यार्थ्यांना शिकता यावं याकरता त्यांनी अमरावती विद्यापीठात क्रेडिट बेस्ड चॉईस सिस्टम सुद्धा लागू केली होती। आजारी असताना सुद्धा डॉक्टर मालखेडे यांनी CBCS साठी कसोशीनं प्रयत्न करत प्राध्यापकांचं ट्रेनिंग घेतलं होतं। संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर दिलीप मालखेडे यांच्या निधनाबद्दल राज्यपाल आणि विद्यापीठाचे कुलपती भगतसिंग कोश्यारी यांनी दुःख व्यक्त केलंय।
टेनिसपटू सानिया मिर्झाची जिद्द आणि चिकाटीनं लाखो तरुणींना त्यांच्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यास प्रेरित केलंय, असं युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी म्हटलं. टेनिस कोर्टची राणी समजल्या जाणाऱ्या सानिया मिर्झाच्या निवृत्ती समारंभात ते बोलत होते. सानिया मिर्झा खऱ्या अर्थानं चॅम्पियन आहे. तिच्या टेनिस वर्चस्वाचा पुरावा म्हणजे तिने जिंकलेले 6 ग्रँडस्लॅम जेतेपद असल्याचं ठाकूर म्हणाले. ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या आधी सानिया मिर्झानं जाहीर केलं होतं की ही तिची अंतिम ग्रँडस्लॅम स्पर्धा असेल. नवी दिल्लीत सुरू असलेल्या 3ऱ्या इंटरपोल यंग ग्लोबल पोलीस लीडर्स या कार्यक्रमाला इंटरपोलचे महासचिव जुर्गन स्टॉक यांनी आज आभासी पद्धतीनं संबोधित केलं. जागतिक सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी एका निष्पक्ष अभियानासह पोलीस दलांच्या परस्पर संयोजनाच्या माध्यमातून कठोर कार्य करण्याच्या आवश्यकतेवर स्टॉक यांनी यावेळी भर दिला. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमासाठी बोधचिन्ह स्पर्धा आयोजित. मिशन कोविड सुरक्षा या उपक्रमाद्वारे भारतानं अवघ्या 2 वर्षात 4 स्वदेशी लसी विकसित केल्याची डॉ. जितेंद्र सिंग यांची माहिती. भविष्यात इलेक्ट्रिक आणि जैव इंधनावर चालणारी वाहनं ही काळाची गरज असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं प्रतिपादन. आणि अमरावतीच्या संत गाडगेबाबा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांचं आज पुण्यात निधन. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.